नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेला उपयोगी ठरणारे तांत्रिक घटक बघणार आहोत, जे आपल्याला पोषण अभियानामध्ये येतील। खनिजे क्षार महत्त्वपूर्ण आहेत, हे GK/GS मध्ये पण विचारले जाऊ शकतो किंवा तांत्रिक घटकामध्ये सुद्धा 1 किंवा 2 प्रश्न खनिजावर येऊ शकते, ज्यामध्ये आयोडीन आहे, फॉस्फरस आहे किंवा वॉश कार्यक्रम आहे सरकारचा। तर त्या संदर्भात हे महत्त्वपूर्ण माहिती आहे। हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत बघा, म्हणजे एक्झामला तुमच्या उपयोगी ठरेल। तर हे विजयपथ पब्लिकेशनची पुस्तक आहे, अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी। तर त्यामधून आपण हे रिवाइज करत आहोत। तर बघा, खनिजांची व्याख्या आपण बघून घेऊया। आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, विकास होण्यासाठी आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी, तसेच मानवी शरीरातील विभिन्न कार्यासाठी काही असेंद्रिय मूलद्रव्ये किंवा संयुगाची आवश्यकता असते, त्याला क्षार किंवा खनिज द्रव्य असं म्हटले जाते। तर खनिज द्रव्य बघा, मानवी शरीरामध्ये 50 पेक्षा अधिक असतात। खनिज द्रव्ये किती असतात मानवी शरीरात? 50 पेक्षा अधिक असतात। तर WHOच्या अहवालानुसार मानवी शरीरास 24 खनिज क्षारांची आवश्यकता असते। म्हणजे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHOचा पूर्ण रूप आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। तर त्यांनी सांगितलं की मानवी शरीरामध्ये किती 24 खनिजांची आवश्यकता असतो आणि मुख्यालय कुठं आहे? तर जिनिव्हा ह्या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं। खनिजे हे काय आहे? तर सूक्ष्म पोषक द्रव्ये आहेत। हे काही असं पोट भरण्याचं नाही, एक चव म्हणून थोडं घ्यायचं असतं। तर बघा, WHOच्या तज्ज्ञ समितीने आपल्या शरीरासाठी आवश्यक 14 लेस मूलद्रव्ये सांगितली आहेत। किती लेस मूलद्रव्ये सांगितली आहे? तर 14 लेस मूलद्रव्ये सांगितली आहेत। खनिज द्रव्ये किंवा क्षार असेंद्रिय मूलद्रव्ये आहेत। कशी आहेत? असेंद्रिय मूलद्रव्ये आहेत। तर मानवी शरीरास आवश्यक असणारी 24 खनिज क्षारांची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जे WHOच्या अहवालानुसार त्यांनी मानवी शरीरास 24 खनिजे आवश्यक आहेत म्हणून सांगितलं। तर ते कोणते आहेत? तर ते बघा, त्यामध्ये आहे कॅल्शियम, त्याचे खनिज क्षार आणि त्यांच्या संज्ञा बघूया। कॅल्शियम त्यांचे संज्ञा आहे Ca, फॉस्फरस P, लोह Fe, आयोडीन I, पोटॅशियम K, मॅग्नेशियम Mg आणि सोडियम Na। संज्ञा पण कधी GS मध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकते, जसं कॅल्शियमची संज्ञा काय आहे? तर Ca, लक्षात ठेवायचं। त्यानंतर आहे मॅग्नीजची संज्ञा Mn, जस्त म्हणजे झिंक Zn, कार्बन C, सल्फर S, सेलेनियम Se, आर्सेनिक As, बोरान B, क्रोमिन Cr, क्लोरीन आहे Cl, फ्लोरीन F, सोने Au, चांदी Ag, तांबे Cu, कोबाल्ट Co, मॉलिब्डेनम MO आणि सिलिकॉन Si। हे 24 खनिजे आहेत जे आपल्या मानवी शरीरात आवश्यक आहेत, अतिशय सूक्ष्म प्रमाणामध्ये आवश्यकता असते यांची। त्यानंतर लेस मूलद्रव्ये, तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार मानवी शरीरात अत्यावश्यक 14 लेस मूलद्रव्ये सांगितले। किती लेस मूलद्रव्ये आहेत? तर 14 लेस मूलद्रव्ये सांगितले आहे। खनिज द्रव्याचे वर्गीकरण 2 गटामध्ये करण्यात आलेले आहे। बघा, त्यामध्ये मोजर मिनेरल्स प्रमुख मूलद्रव्ये, अति महत्त्वाची मूलद्रव्ये हा एक प्रकार आहे। म्हणजे अति महत्त्वाची मूलद्रव्ये आणि कमी महत्त्वाची मूलद्रव्ये असे 2 प्रकार, त्यामध्ये संख्या दिलेली आहे। तर मेजर मायनरल म्हणजे प्रमुख मूलद्रव्ये, अति महत्त्वाची मूलद्रव्ये 7 आहे आणि कमी महत्त्वाची मूलद्रव्ये 7 आहे। तर अति महत्त्वाची जे लेस मूलद्रव्ये आहेत, त्यामध्ये अति महत्त्वाची मूलद्रव्ये कोणती आहेत? तर त्यामध्ये अति महत्त्वाच्या मूलद्रव्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, क्लोरीन आणि सल्फर यांचा समावेश होतो। तर कमी महत्त्वाच्या मूलद्रव्यामध्ये तांबे, लोह, आयोडीन, जस्त, कोबाल्ट, मॉलिब्डेनम आणि सेलेनियमचा समावेश होतो। त्यानंतर बघा, खनिज द्रव्ये किंवा क्षारांची कार्य किंवा आवश्यकता, तर कशासाठी आवश्यक असतात ते? तर शरीराची वाढ होण्यासाठी, शरीराचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी, मानवी शरीरातील विभिन्न कार्यासाठी, हाडे, स्नायू यांचे घटक द्रव्य म्हणून, चयापचयातील विकारीय क्रियांसाठी, शरीरातील द्रवाचा प्रसारण दाब कायम राखण्यासाठी।
तर बघा, पाण्यात विद्राव्य अशा विद्युत अपघटनीय स्वरूपातील क्षार पोषण द्रव्याच्या उदाहरणामध्ये सोडियम क्लोराईड शरीरातील शरीरातील द्रव पदार्थाच्या पराशरण दाबावर फार मोठा प्रभाव असतो. पोषण द्रव्याचे कार्यानुसार वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर हा जो या ठिकाणी देण्यात आलेला चार्ट आहे तो महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. पोषण द्रव्याचे कार्यानुसार वर्गीकरण. ऊर्जा देणारी पोषणद्रव्ये कोणती आहेत? कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ ही ऊर्जा देणारी पोषणद्रव्ये आहेत. शरीर घडवणारी पोषणद्रव्ये कोणती? तर प्रथिने. लक्षात ठेवायचे, हा जो चार्ट आहे अतिशय महत्त्वाचा आहे. ऊर्जा देणारी पोषणद्रव्ये कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ, यामुळे ऊर्जा मिळत असते. तर शरीर घडवणारे, यांना शरीर बांधणीला उपयोगी असणारे किंवा शरीराची जडणघडण करणारे पोषणद्रव्य म्हणतात प्रथिने. प्रथिने हे शरीर जोडण्याचे काम करते. शरीर घडवणारे पोषणद्रव्ये प्रथिने. पूरक पोषणद्रव्ये कोणते? तर जीवनसत्वे, क्षार आणि खनिजे हे काय? पूरक पोषणद्रव्ये आहेत. तर त्यानंतर आपण पुढचं बघूया. तर बघा, त्यामध्ये आपण महत्त्वाचं खनिजद्रव्य बघणार आहोत. कॅल्शियम. कॅल्शियम हे अकार्बनिक असेंद्रिय खनिजद्रव्य आहे. 90% कॅल्शियम हाडामध्ये असते, त्यामुळेच हाडांना आवश्यक तो कठीणपणा येत असतो. तर कॅल्शियम लॅटिन भाषेतील शब्द आहे. क्लॅक्स या लॅटिन शब्दापासून अर्थ खडू असा होतो त्याचा. तर प्रौढांना किती गरज असते? तर 1000 मिलीग्राम. गर्भवती व स्तनदा मातांना 1200 मिलीग्राम कॅल्शियमची गरज असते. तर शिशूंना 500 मिलीग्राम. 1 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना 600 मिलीग्राम. तर किशोरी वयातील मुलींना 10 ते 19 वर्षातील जे असतात त्यांना 800 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. हा जो चार्ट देण्यात आला आहे महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. तर कॅल्शियमचा अणुक्रमांक किती आहे? तर 20 आहे, जे GS मध्ये विचारले जाऊ शकतो. कॅल्शियमचा अणुक्रमांक 20 आहे. दैनंदिन गरज यांचे आकडे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे आहेत. दैनंदिन गरज हे तेवढं म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे आहेत, त्यामुळे म्हणजे आता तेवढं ह्या म्हणजे लक्षात कसं ठेवायचं माहीत नाही. पण ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे, आपण जे वाचलं ते लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवायचं, गर्भवती व स्तनदा मातांना किती कॅल्शियमची गरज असते? तर 1200 मिलीग्राम. शिशूंना 500 मिलीग्राम. 1 ते 6 वर्षाला 600 मिलीग्राम आणि किशोरींना 800 मिलीग्राम. तर कॅल्शियमचे महत्त्व किंवा त्यांचे कार्य काय आहे? तर बघा, हाडाच्या विकासासाठी म्हणजे हाडांना कठीणपणा येण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असतो. दातांच्या विकासासाठी, स्नायूचे आकुंचन प्रसरण नियंत्रित करण्यासाठी, हृदय, स्नायू आणि चेतातंतू यांच्या कार्यात मदत करते. दूध उत्पादनासाठी, रक्त गोठण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची आवश्यकता असते. पेशीला प्राप्त होणारे इलेक्ट्रिकल आणि रासायनिक संदेश पेशीच्या आतमध्ये पोचण्यासाठी, दृष्टिपटलामध्ये प्रकाशाचे रूपांतर इलेक्ट्रिकल आवेगामध्ये करण्यासाठी कॅल्शियम गरज असते. पचन प्रक्रियेसुद्धा कॅल्शियम आवश्यक असते. पेशीमध्ये बाहेरील पदार्थ येणे व पेशीतील पदार्थ पेशीबाहेर जाणे यांच्या नियंत्रणासाठी सुद्धा कॅल्शियम आवश्यक असते. गरोदरपणामध्ये स्नायूच्या बदलामध्ये शरीरातील हाडांच्या संरचनेत थोडा बदल होतो, त्यामुळे यावेळी कॅल्शियमची आवश्यकता मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे रोज कॅल्शियम आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या रोज गर्भवती महिलांना खायला दिल्या जातात. तर बघा, निरोगी त्वचेसाठी सुद्धा कॅल्शियम आवश्यक आहे. त्यानंतर बघा, कॅल्शियमचे स्रोत कोणते? आपल्याला कॅल्शियम कोणत्या पदार्थामधून मिळत असते? तर प्राणी स्रोत आहेत. दूध व दुधाचे पदार्थ, मासे, कोळंबी, मांस, अंडी हे प्राणी पदार्थ आहेत जे कॅल्शियमचे स्रोत आहेत. तर वनस्पतीजन्य स्रोत कोणते आहेत? तर हिरव्या पालेभाज्या, डाळी, शेंगा, रागी म्हणजे नाचणी, बदाम, अंजीर, मनुका, खजूर आणि तीळ यामधून कॅल्शियम मिळत असते. डी विटॅमिन हे आहारातून कॅल्शियम शोषले जाण्यासाठी आवश्यक आहे. कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? डी विटॅमिनची गरज आहे. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. डी विटॅमिन हे आहारातून कॅल्शियम शोषले जाण्यासाठी आवश्यक आहे. मग कॅल्शियमचे परिणाम. कॅल्शियम अभावी किंवा कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम.
तर निव्वळ कॅल्शियमच्या कमतरतेमुळे विशिष्ट रोग आढळून येत नाही, परंतु कॅल्शियम, फॉस्फरस व जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे पुढील दुष्परिणाम दिसून येतात. म्हणजे नुसतं म्हणजे कॅल्शियम कमी असून कोणता रोग नाही, पण जर कॅल्शियम, फॉस्फरस आणि ड जीवनसत्व हे तिन्ही जीवनसत्वाची जर कमतरता शरीरात असेल तर पुढील आजार दिसून येतात. या ठिकाणी देण्यात आले हे जे आजार आहेत हे व्हेरी IMP लक्षात ठेवायचं. टिटनी टिटॅनी नावाचा आजार आहे, जो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हायपोथायरॉइड ग्रंथीच्या कार्यामध्ये बिघाड होऊन, म्हणजे थायरॉइड ग्रंथी पॅराथायरॉइड ग्रंथीच्या कार्यात बिघाड होऊन मुले व गरोदर स्त्रिया स्तनदा मातांना होत असतो. कोणता? टिटॅनी म्हणून, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे. टिटॅनी कॅल्शियमच्या कमतरतेमध्ये हायपोथायरॉइडच्या ग्रंथीच्या कार्यात बिघाड होऊन मुले व गरोदर स्त्रिया स्तनदा मातांना होतो. तर मूडदूस हा आजार कोणाला होतो? तर लहान मुलांना होत असतो. त्यानंतर आहे ऑस्ट्रोमलेशिया प्रौढांमध्ये होते. त्यालाच अस्थिमृदुता म्हटलं जाते. म्हणजे हाडे कमकुवत होत असतात, म्हणजे म्हणजे व्यवस्थित उभं राहता येत नाही, किंवा कंबरदुखी, पाठदुखी हे दुखणं सुरू होत असतात प्रौढामध्ये. तर कशामुळे? तर म्हणजे हाडांचा टणकपणा कमी झाल्यामुळे, म्हणजे हाडे मृदू झाल्यामुळे. जर जास्त झोपण्याची सवय असेल दिवसाला रात्री, म्हणजे आपण म्हणजे जर जास्त झोपत राहिलं असेल किंवा आपल्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी ची जर कमी असेल तर हे प्रॉब्लेम सुरू होत असतात. त्यालाच काय म्हटलं आहे? ऑस्ट्रोमलेशिया म्हटलं आहे, जो प्रौढांमध्ये आढळून येते, ज्याला अस्थिमृदुता सुद्धा म्हटलं आहे. त्यानंतर आहे हायपोकॅल्शिमिया, रक्तातील कॅल्शियमची पातळी कमी होणे, याला हायपोकॅल्शिमिया म्हटलं जाते. या ठिकाणी हे देण्यात आले 4 आहे, हे महत्त्वाचे IMP पाठच करून घ्यायचं. त्यानंतर कॅल्शियम आणि फॉस्फरस ही दोन्ही खनिज मूलद्रव्ये जवळजवळ सर्वच अन्नपदार्थामध्ये असल्याने त्यांचा अभाव क्वचित आढळतो. कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्या अतिशोषणामध्ये ज्यावेळी दोष निर्माण होतो त्यावेळी फक्त त्यांचा अभाव आढळत असतो. तर त्यानंतरचा हा मुद्दा आपण बघणार आहोत. तर हे विजयपथ पब्लिकेशनच्या पुस्तकमधून हे आपण रिवाईज करत आहोत. सगळ्यांकडेच हे पुस्तक आहे, सगळ्यांनी वाचून काढलेलं असणार. तर एकदा रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ बघून घ्या. कॅल्शियमच्या आधिक्यामुळे होणारे दुष्परिणाम, त्याचे दुष्परिणाम पण होत असतात. तर बघा, हायपर कॅल्शिमिया म्हणजे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण जर वाढले म्हणजे हायपर कॅल्शिमिया होय. त्यामध्ये म्हणजे जर कॅल्शियमचे आधिक्य झाले तर काय काय होते? तर डोकेदुखी, नैराश्य म्हणजे डिप्रेशन, किडनी स्टोन होऊ शकतो, भूक मंदावणे, थकवा, अशक्तपणा किंवा स्नायू वेदना, मळमळ, उलट्या होणे, ह्या गोष्टीसुद्धा होत असतात आधिक्यामुळे, म्हणजे जास्त प्रमाणात जर शरीरात कॅल्शियम झालं तर. त्यानंतर बघा दुसरं खनिज आपण बघत आहोत, फॉस्फरसची संज्ञा काय आहे? P आहे, अणुअंक 15 आहे. जर इलेक्ट्रॉन संरचना कशी आहे? तर 2, 8, 2, 8, 5 म्हणजे असं या सायन्समध्ये इलेक्ट्रिक संरचना असतो. पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, नंतर मग 8 आणि नंतर 5. तर अणुअंक किती आहे? 15. हे GS मध्ये हा जो मुद्दा आहे हा GS मध्ये विचारला जाऊ शकतो किंवा इतर एक्झामला विचारला जाऊ शकतो. संज्ञा काय? फॉस्फरसची संज्ञा P आहे, अणु क्रमांक 15 आहे आणि इलेक्ट्रॉन संरचना 2, 8, 5 आहे. MPSCचा विचार केला तर इलेक्ट्रिक संरचना आधीच्या एक्झामला येऊन गेलेले आहेत, विचारल्या जातात. आधुनिक काळात शोधलेले फॉस्फरस हे पहिले मूलद्रव्य आहे. आधुनिक काळात शोधलेले फॉस्फरस हे पहिले मूलद्रव्य आहे. शोध कोणी लावला? जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेनिंग ब्रांड यांनी फॉस्फरसचा शोध लावला. प्रौढ माणसाच्या शरीरात जवळजवळ 700 ग्राम इतका फॉस्फरस असतो. यापैकी 85 ते 90% हाडामध्ये आणि दातामध्ये असतो. ज्या आहारात पुरेशी कॅल्शियम असते त्यात फॉस्फरस सुद्धा योग्य प्रमाणात असते. फॉस्फरसचा शोध रसायनशास्त्रज्ञ जर्मन हेनिंग ब्रांड यांनी परिसराच्या शोधात असताना त्यांना हा शोध लागला. त्यांनी मानवी मूत्रावर प्रयोग केला, त्यातून पांढरा फॉस्फरस वेगळा केला. जर्मनीतल्या
जर्मनीतल्या हॅम्ब्युर्ग शहरामध्ये 1669 साली फॉस्फरस वेगळा करण्यात यश आला त्यांना. जे हॅम्बुर्ग शहरामध्ये फॉस्फरस शोध लागला तो हॅम्बुर्ग शहर जमीनदोस्त करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धात 2 राष्ट्रांनी फॉस्फरसपासून वापरून बनवलेल्या दारुगोळ्याचा वापर केला होता. फॉस्फरस एक मूलद्रव्याची खात्रे. फॉस्फरसचा शोध हॅनिंग ब्रँड यांनी लावला असला तरी एक मूलद्रव्य आहे हे कोणी तर फ्रेंच शास्त्रज्ञ ॲटोनी लावोझिये यांनी म्हणजे हे सांगितलं की फॉस्फरस हे एक मूलद्रव्य आहे. हे 1777 सिद्ध केले. कोणी फ्रेंच शास्त्रज्ञ ॲटोनी लावोझिये यांनी सांगितलं की फॉस्फरस हे मूलद्रव्यच आहे. ही खात्री झाली 1777. त्यानंतर बघा फॉस्फरसचे स्रोत कोणते आहेत. वनस्पतीजन्य स्रोत आणि प्राणी स्रोत. तर वनस्पतीमध्ये हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, अळंबी, घेवडा, गाजर आणि डाळी या वनस्पती स्रोत आहेत फॉस्फरसच्या. तर प्राणी स्रोत कोणतं तर दूध व दुधाचे पदार्थ, कोंबडी, मासे, अंडी आणि मांस हे आहेत फॉस्फरसचे स्रोत. कार्य कसं काय करते तर हाडाच्या वाढीसाठी व बळकटीसाठी, दातांच्या वाढीसाठी व बळकटीसाठी, जनुकद्रव्ये, न्यूक्लिक आम्लाच्या घडणीतही उपयोगी मूलद्रव्य आहे फॉस्फरस. ऊर्जाभारित असे एटीपी तयार होण्यासाठी म्हणजे ॲडव्हान्स थ्रीफोस्फेट तयार होण्यासाठी DNA, RNA यासारखी महत्त्वाची जैविक रेणू आणि पेशीच्या आवरणाचा एक घटक आहे फॉस्फरस. लक्षात असू द्या, हे जे या ठिकाणी देण्यात आलेली माहिती हे महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायचं. कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्व ड हे जीवनसत्व ड हे हाडांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. कोणतं कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्व ड हाडाच्या वाढीसाठी आवश्यक खनिजे किंवा क्षार म्हणता येईल. कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्व ड. तर बघा हाडामध्ये कॅल्शियम व फॉस्फरसचे प्रमाण रिकामी जागा असते किती 1:5 म्हणजे 1:5 एवढं प्रमाण असते हाडामध्ये. कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण किती असते 1:5 असते. तर हे महत्त्वाचं आहे, तो चार्ट लक्षात ठेवायचं. हाडांच्या वाढीसाठी काय आवश्यक असते कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी. तर फॉस्फरसचा दुष्परिणाम तर अभावामुळे आणि आधिक्यामुळे. तर अभाव झाला तर काय होतो तर हायपोफॉस्फेटेमिया, भूक न लागणे, थकवा, सांधेदुखी, दाताची अपूर्ण वाढ, हाडाची अपूर्ण वाढ, लहान मुलांमध्ये मूळदोष, प्रौढांमध्ये अस्थिमृदुता, हाडाच्या म्हणजे ठिसूळपणा म्हणतात त्याला, हे अभावामुळे आढळते. तर आधिक्यामुळे हायपरफॉस्फेटेमिया, अति औटुता आणि उकणाश या अभावामुळे होत असते, फॉस्फरसच्या अभावामुळे होत असते. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत. तर बघा, तर त्यामध्ये आपण बघत आहोत हायपोफॉस्फेटेमिया फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होतो. तर उकातील व फॉस्फरसची पातळी कमी होत असते. यामध्ये हायपोफॉस्फेटेमिया हे फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होत असते. त्यामध्ये काय होते उकातील फॉस्फरसची पातळी कमी होत असते. तर हायपरफॉस्फेटेमिया हे काय फॉस्फरसच्या अतिसेवनामुळे होते. तर रक्तातील फॉस्फरसची पातळी वाढत असते. त्यानंतरचं दुसरं खनिज आपण अभ्यासणार आहोत लोह, जे महत्त्वाचं आहे. प्रौढ मानवी शरीरामध्ये 3 ते 4 ग्राम लोह असते. त्यापैकी 75% लोह कुठं रक्तामध्ये आढळत असते. ते हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. शरीरातील 90% लोह पुन्हा वापरले जाते. शरीरातील लोह प्रामुख्याने रक्तात आढळत असते. तर शिल्लक लोह पिल्ह्या, मूत्रपिंड, यकृत इत्यादी इंद्रियांमध्ये साठविले जाते. जीवनसत्व क आणि मांसाहार सेवनामुळे लोह शोषणाचे प्रमाण वाढते. कॉफी अतिसेवनामुळे लोहाच्या मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा येतो. लोहाचे स्रोत कोणते आहेत त्यालाच आयरन म्हणतात. आपल्या आहारात 2 स्वरूपामध्ये असते, हेमद्रव्ये आणि लोह. हेमद्रव्ये
यांचा पुरवठा प्राणी स्रोतापासून होतो. तर लोह ह्याचा पुरवठा वनस्पतीजन्य स्रोतापासून होतो. तर द्रव्य जो लोह आहे त्यांचे स्रोत कोणते आहे? तर यकृत, मांस, सागर उत्पन्न अन्न, मासे, अंडी, मासे, कोंबडी हे आहे स्रोत. अंडी नाही आहेत यामध्ये. हेमद्रव्य लोहाचे अभिशोषण सहज होते. तर त्यामध्ये नंतर आहे वनस्पतीजन्य स्रोत. त्यामध्ये शेंगा, धान्य, घेवडा, मसूर, सुकामेवा, मनुके, खजूर, पालक, मेथी, सोयाबीन आणि सफरचंद हे काय तर वनस्पतीजन्य स्रोत आहेत लोहाचे म्हणजेच आयरनचे. तर बघा, लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्यास त्यातून लोह चांगल्या प्रमाणात मिळत असते. लोहाचे शोषण आदांत्र व लहान आतड्याच्या वरच्या भागामध्ये होत असते. गुळामध्ये लोह असते, साखरेमध्ये नसते, दुधामध्ये सुद्धा नसते. मका व बाजरीमध्ये लोह असते. मका आणि बाजरीमध्ये लोह असते. टीप: दुधामध्ये लोह नसते, पण मका व बाजरीमध्ये लोह असते. त्यामुळे नाश्त्यामध्ये दूध प्लस भाकरी व दूध आणि कॉर्न प्लस घेतात. तर लोहाचे कार्य किंवा उपयोग काय आहे हे महत्त्वाचे आहे. जे खनिजांचे कार्य आहेत ते महत्त्वाचे आहेत. कार्य: मेंदूच्या विकासासाठी, शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी, ऊर्जा मुक्त करणाऱ्या चयापचयामध्ये कर्बोदकाच्या ऑक्सिजन क्रियेला लोह मदत करत असते. प्रतिरोध संस्थेच्या कार्यात लोह मदत करते. हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह आवश्यक आहे. हिमोग्लोबिनमधील हिम हा भाग लोहयुक्त असतो. लोह ऑक्सिजन वहन कसे व कोठे करते? तर हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. रक्तामध्ये हिमोग्लोबिनमध्ये असते. रक्त म्हणजे लोह कुठं असते? तर रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये असते. तर स्नायूमधील मायोग्लोबिनमध्ये असते. म्हणजे लोह ऑक्सिजन कसे व कुठे करते? तर रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये आणि स्नायूमधील मायोग्लोबिनमध्ये. समजलं? आता अशा पद्धतीचं आहे. तर लोह ऑक्सिजन वहन कसे आणि कोठे करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे ऑक्सिजन वहन या प्रश्नाचे उत्तर आहे हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन. तर रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह ऑक्सिजनचे वहन करते, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये, आणि स्नायूतील मायोग्लोबिनमध्ये लोह ऑक्सिजनचे वहन करते. या प्रश्नाचे उत्तर आहे. व्हेरी IMP आहे हा, द्या लक्षात ठेवायचे एक्झामच्या दृष्टीने. हिमोग्लोबिन, हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिन. हिमोग्लोबिनचा अर्थ काय आहे? तर लोह प्रथिन असं होतो. सिप, लोह म्हणजेच फॉलिक ॲसिड देखील होतो. तर लोहलाच फॉलिक ॲसिड म्हटलं जातं, आयरन म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. लोहाचे दुष्परिणाम: पंडुरोग किंवा रक्तक्षय किंवा ॲनिमिया होत असते लोहाच्या अभावामुळे. लोहाच्या अभावामुळे काय होत असते? पंडुरोग, रक्तक्षय किंवा ॲनिमिया. लोहाच्या अभावामुळे पंडुरोग होतो. पंडुरोगाला रक्तक्षय किंवा ॲनिमिया म्हटलं जाते. म्हणजे एकाच याचं नाव आहे. पंडुरोग किंवा रक्तक्षय किंवा ॲनिमिया हे एकाच आजाराचं वेगळे नाव आहेत, लक्षात ठेवा. इतर नावे रक्तपांढरी, रक्तकल्पता, रक्त सुकणे हे सुद्धा नाव आहेत. पंडुरोगाची लक्षणे: रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ऊतींना लोहाचा अपुरा पुरवठा होतो. त्यामुळे सर्वसाधारण थकवा, धाप लागणे, भोवळ येणे, त्वचेची पांढुरता, गंभीर अवस्थेमध्ये घोट्यांना सूज येते, नखे चापट होतात, जीभ पांढरी होणे, डोळ्याच्या खालील भाग फिकट होणे हे म्हणजे लक्षणे दिसत असतात. पांडुरोगाची लक्षणे म्हणजेच रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया हे वेगवेगळे नावं आहेत. आणि इतर नावंसुद्धा आहेत. रक्तपांढरी, रक्तकल्पता, रक्त सुकणे हे सुद्धा त्याच ॲनिमिया, रक्तक्षय किंवा पंडुरोगाचीच लक्षणे म्हणजे लक्षण नाही, तेच वेगवेगळे नावे आहेत, लक्षात ठेवायचं. मग यावर उपाय किंवा प्रतिबंध काय आहे? तर बघा, दिवसातून 2 वेळा फेरस सल्फेटच्या गोळ्या घेऊन लोह अभावाचा उपचार करता येतो. गरोदरपणातील 2ऱ्या आणि 3ऱ्या तिमाहीमध्ये तसेच स्तनदा मातांना पुढीलप्रमाणे लोहाचा पुरवठा दिला जात असते. तसं दररोज 60 मिलीग्राम लोहाचा पुरवठा करणे आणि 500 मिलीग्राम फॉलिक आम्लाचा पुरवठा करणे.
तर लोहाचा अभाव होण्याची कारणे काय आहे? अपुरे लोह सेवन, आहारातील लोहाचे फायटेट्स, फॉस्फेट्स आणि एक्झुलेट्सच्या आधिक्यामुळे कमी 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 शोषण होते. जठराती अंधता, आम्लतेमुळे कमी अवशोषण होते. वाढलेल्या गरजा, उदाहरणामध्ये बाल्य अवस्था, गरोदरपणा, किशोरावस्था यामध्ये ऋतुस्राव म्हणजे मासिक पाळी, अंकुश कृमी संक्रमण, अपघात इत्यादीमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असते. आंत्रिय श्लेष्मल पटलातील दोष यामुळे सुद्धा कमी अवशोषण होत असते. मूळव्याध, मलेरियामुळे लोहाचे अभाव होत असते. लोहाच्या आधिक्यामुळे होणारे दुष्परिणाम. लोहाच्या आधिक्यामुळे आजार, तर रक्तस्राव, ज्याला हिमोक्रोमॅटोसिस म्हटलं जाते. जो लोहाच्या आधिक्यामुळे होणारा आजार आहे रक्तस्राव, त्याला हिमोक्रोमॅटोसिस म्हटलं जाते. तर इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवायचं, कारण कंबाईनच्या एक्झामला एक प्रश्न होता की प्रथिनांच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे सुजवटी आणि सुकटी हे दोन्ही आजार होतं, पण ते इंग्रजीमध्ये दिलं होतं, त्यामुळे प्रश्न चुकला. तर असं चुकू नये म्हणून लक्षात ठेवायचं. काय आहे? रक्तस्राव. लोहाच्या आधिक्यामुळे होणारा आजार कोणता आहे? रक्तस्राव म्हणजेच हिमोक्रोमॅटोसिस लक्षात ठेवायचं. तर तपशील काय? तर शरीरामध्ये लोह फार प्रमाणात शोषण केले जाऊन साठवले गेल्यामुळे सिरममध्ये लोह पातळी वाढत असते. दुसरा आजार आहे शिडेरासिस, इतर नाव सुद्धा आहे पल्मोनरी सायडरोसिस किंवा वेल्डर डिसेस सुद्धा नाव आहे. इतर लक्षणे किंवा आजार. तर लोहाच्या आधिक्यामुळे अजून दुसरे आजार काय होऊ शकतात? तर जसे उलट्या, जुलाब, डोकेदुखी, अस्वस्थता, सांध्याचे विकार, थकवा हे लोहाच्या आधिक्यामुळे होत असणारे इतर आजार आहेत. तर त्यानंतर दुसरं बघूया. दुसरं आहे किलेसन म्हणजे काय? तर या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आपण वास कार्यक्रम काय आहे तर हा बघू. हा आपल्या एक्झामच्या दृष्टीने व्हेरी IMP आहे. हा कार्यक्रम सरकारचा आहे त्यामुळे. तर वास याचं विस्तारित रूप काय आहे? वीकली आयरन अँड फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन असं ह्याचं पूर्ण रूप आहे. वासचं पूर्ण रूप काय आहे? वीकली आयरन अँड फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन असं आहे. साप्ताहिक लोह व फॉलिक ॲसिड पुरवणी कार्यक्रम. वास कार्यक्रमाचा मराठीत नाव काय आहे? लोह व फॉलिक ॲसिड पुरवणी कार्यक्रम. मंत्रालय, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे चालविला जाणारा हा मोठा उपक्रम किंवा योजना आहे. वास कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे चालविला जातो. उद्देश काय? ते किशोरवयीन मुला-मुलींमधील पोषणाची निगडीत रक्तक्षयांचा प्रभाव किंवा तीव्रता कमी करणे या उद्देशाने वास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. किशोरवयीन मुला-मुलींमधील म्हणजेच किशोरवयीन कोणता वयोगट आहे? तर 10 ते 19 वर्ष हा किशोरवयीन वयोगट आहे. लक्षात ठेवायचा 10 ते 19 वर्ष. किशोरवयीन मुलामुलींमधील पोषणाशी निगडीत रक्तक्षयाचा प्रभाव आणि तीव्रता कमी करणे या उद्देशाने वास कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे चालवला जात आहे. तर याचं पूर्ण रूप काय आहे? वीकली आयरन अँड फॉलिक ॲसिड सप्लिमेंट. लक्षात ठेवायचं. अंमलबजावणी. ग्रामीण तसेच शहरी भागातील अशासकीय शासन अनुदानित नगरपालिका शाळेमध्ये 6वी ते 12वीतील किशोरवयीन मुले व मुलींना या कार्यक्रमात सहभागी करून लोह व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देणे. त्यानंतर बघा, वास योजनेअंतर्गत विवाहित किशोरीचा अंतर्भाव करून त्यांना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात काळजी म्हणून सध्या प्रचलित असलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार गर्भवती आणि स्तनदा किशोरींना लोह आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देणे. कार्यप्रणाली. किशोरवयीन मुलामुलींसाठी मोफत
IFA गोळ्या म्हणजे फॉलिक ॲसिडच्या गोळ्या पुढील प्रमाण देण्यात दर आठवड्याला शक्यतो सोमवारी 100 मिलीग्राम लोह प्रमाण आणि 500 मायक्रोग्राम फॉलिक ॲसिड प्रमाण. तर वरील IFA गोळीसोबतच जंतनाशक अल्बेंझॉल 400 मिलीग्रामची गोळी दर 6 महिन्यांनी दिल्या जात असतात. या माध्यमातून वर्षातील 52 आठवडे देखरेखीखाली गोळी खाऊ घातली जात असते. कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत जो वास कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत वर्षातील 52 आठवडे देखरेखीखाली गोळ्या खाऊ घातली जात असते. किती? वर्षातून 52 आठवडे. वास कार्यक्रम महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून, व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. त्यानंतरचं महत्त्वाचा खनिज बघणार आहे आयोडीन. आयोडीनची संज्ञा काय आहे? आहे आयोडीन मॅन ऑफ इंडिया म्हटलं जाते. चंद्रकांत संभाजी पांडव. आयोडीन मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जाते? तर चंद्रकांत संभाजी पांडव हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. आयोडीन मॅन ऑफ इंडिया चंद्रकांत संभाजी पांडव यांना म्हटलं जाते. आयोडीनचा अणुक्रमांक आहे 53. आयोडीनचा अणुक्रमांक किती आहे? तर 53 आहे. जागतिक आयोडीन न्यूनता विकार दिन कधी साजरा केला जातो? ते 21 ऑक्टोबरला. जागतिक आयोडीन न्यूनता विकार दिन 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. अति आवश्यक सूक्ष्म पोषण द्रव्य आहे. अति आवश्यक आहे आयोडीन, जे आपण रोजच्या जेवणामध्ये आयोडीन घेत असतो. तर दैनंदिन गरज प्रौढांसाठी किंवा किशोरवयीनसाठी 150 मायक्रोग्रामची गरज असते. गर्भवती व स्तनदा मातांना 250 मायक्रोग्राम. 6 महिने ते 5 वर्षातील मुलामुलींना 90 मायक्रोग्राम आणि 6 वर्ष ते 12 वर्ष मुलांना 120 मायक्रोग्रामची आयोडीनची गरज असते. 1 किलो मिठामध्ये 15 ते 30 मिलीग्राम या प्रमाणात आयोडीन मिसळणे योग्य ठरते. मिठात आयोडीन टाकण्यासाठी पुढील 4 असेंद्रिय पदार्थांचा वापर केला जातो. तर हे कोणते आहेत? तर सोडियम आयोडाईड, पोटॅशियम आयोडेट, सोडियम आयोडेट आणि पोटॅशियम आयोडाईड हे म्हणजे त्यामध्ये या 4 असेंद्रिय पदार्थाचा वापर केला जातो मिठामध्ये आयोडीन टाकण्यासाठी. आयोडीनचे स्रोत कोणते आहेत? बघा, वनस्पतीजन्य स्रोत आहेत. त्यामध्ये मनुका, बीन्स, स्ट्रॉबेरी, सागरी वनस्पती, पालेभाज्या, तृणधान्ये आणि पिण्याच्या पाण्यात काही प्रमाणात आयोडीन असते. तर प्राणी स्रोत कोणते आहेत? तर समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ, मांस, अंडी, मासे, दूध आणि कॉर्डिलिव्हर तेल हे प्राणी स्रोत आहेत, ज्यामध्ये काय म्हटलं आहे? आयोडीन आहे. तर महत्त्वाचे आहे. आयोडीनचे प्रमाण अवलंबून कशावर असते? तर अन्नातले आयोडीनचे प्रमाण हे वनस्पती ज्या जमिनीमध्ये आढळतात त्यावर अवलंबून आहे. समुद्राचे पाणी आणि सागरी वनस्पती मोठ्या प्रमाणात आयोडीनयुक्त असतात. जमिनीमध्ये आयोडीनचे प्रमाण जेथे कमी असेल त्या भौगोलिक प्रदेशात आयोडीनच्या कमतरतेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे मोठ्या आजारांना सामोरे जावे लागत असते. बघा, जीवोपलब्ध आयोडीनच्या स्वरूपातील आयोडीनचे अभिशोषण सुलभ असते, म्हणून त्याला जीवोपलब्ध आयोडीन असे म्हटलं जाते. आयोडीनचे कार्य, महत्त्व किंवा उपयोग काय आहे? थायरॉक्सिन संप्रेरकाच्या निर्मितीसाठी आयोडीन महत्त्वाचा आहे. थायरॉक्सिन संप्रेरकाच्या निर्मितीसाठी थायरॉईड ग्रंथींना थायरॉक्सिन हे संप्रेरक आणि ट्रायआयडोथायरॉक्सिन यासारखी हार्मोन्स बनविण्यासाठी आयोडीनच्या स्वरूपातील आयोडीनची गरज असते. तर थायरॉक्सिन हार्मोनची आवश्यकता व गरज पुढील प्रमाणे आहे आणि त्यावरूनच आयोडीनचे महत्त्व लक्षात येते. शरीरातील ऊर्जा वाढीसाठी, शरीराच्या वाढीसाठी, मेंदूच्या वाढीसाठी, मज्जासंस्थेच्या वाढीसाठी, कर्बोदकाच्या चयापचयाच्या नियंत्रणासाठी, प्रथिनांच्या चयापचयाच्या नियंत्रणासाठी,
मग त्यानंतर आहे स्निग्ध पदार्थाच्या चयापचयाच्या नियंत्रणासाठी, स्निग्धाचे जलद विघटनासाठी म्हणजे गरजेचं आहे आयोडीन. थायरॉक्सिन हार्मोनची आवश्यकता व गरज पुढीलप्रमाणे आहे आणि त्यावरूनच आयोडीनचे महत्त्व लक्षात येते. आयोडीन आपल्याला म्हणजे कशासाठी उपयोगी आहे? शरीरातील ऊर्जा वाढीसाठी, शरीराच्या वाढीसाठी, मेंदूच्या वाढीसाठी, मज्जासंस्थेच्या वाढीसाठी, कर्बोदकाच्या चयापचय नियंत्रणासाठी, प्रथिनांच्या चयापचय नियंत्रणासाठी, स्निग्ध पदार्थाच्या चयापचय नियंत्रणासाठी आणि स्निग्धाचे जलद विघटनासाठी आवश्यक आहे. त्यानंतर आहे अँटीऑक्सिडंट म्हणून सस्तनी ग्रंथी व लाळ ग्रंथीमध्ये कार्य करत असतो. आयोडीन कशामध्ये म्हणजे अँटीऑक्सिडंट म्हणून सुद्धा सस्तनी ग्रंथी व लाळ ग्रंथीमध्ये कार्य करत असतो. शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करण्यासाठी, शरीरात होणाऱ्या ज्या रासायनिक क्रिया आहेत त्या गतिमान करण्यासाठी सुद्धा आयोडीन काम करत असतो. विजयपथ पब्लिकेशनच्या अंगणवाडी मुख्य शिक्षिका तांत्रिक डायरी यामधून आपण हे रिवाईज करत आहोत. महत्त्वाचा आहे हा चॅप्टर, एक्झामच्या दृष्टिकोनातून संपूर्ण रिवाईज करून घ्या. आयोडीनचा नाश. आयोडीनयुक्त मिठाचा संपर्क प्रत्यक्षपणे सूर्यकिरण तसेच आर्द्रतेशी आल्यास त्यामधील आयोडीनचा नाश होऊ शकतो. मिठातील आयोडीनचा नाश टाळण्याकरिता ते घट्ट झाकणाच्या प्लास्टिक, काच किंवा मातीच्या बरणीमध्ये ठेवावे. बरणीतून मीठ काढताना कोरड्या चमच्याचा वापर करावा. तसेच मीठ काढल्यानंतर बरणीचे झाकण बंद करावे. भारतात प्रामुख्याने आयोडीनची कमतरता आढळणारे प्रदेश किंवा राज्ये कोणते आहेत? बघा, केंद्रशासित प्रदेश व राज्य आयोडीनची कमतरता आढळते हे आहेत ते. त्यामध्ये जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार हे राज्य आहेत ज्यामध्ये या राज्यामध्ये आयोडीनची कमतरता आढळून येते. तर त्यानंतर आयोडीनच्या अभावामुळे होणारे आजार या ठिकाणी देण्यात आलेले हे जी आकृती आहे तर हे महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायचं. तर आयोडीनच्या अभावामुळे कोणते कोणते आजार होतात? सर्वात महत्त्वाचा आजार आहे गलगंड म्हणजे गायटर त्याला म्हणतो, तो आजार होऊ शकतो. क्रिटिनिझम म्हणजे औटुवा म्हणतात त्याला, क्रिटिनिझम होत असतो. मृत बालकांचा जन्म, नियोनेटेड अंधा औटुता, तरुणामध्ये अंधा औटुता, श्रवण दोष होऊ शकतो. मेंदूचा विकास व कार्यातील दोष, मानसिक कार्य बिघडणे, बालकामध्ये तिरडेपणा, स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात, हायपरथायरॉइडिझम, त्यानंतर हायपोथायरॉइडिझम, शारीरिक वाढ व खुंटणे, त्यानंतर मिक्सोइडिमा हे आजार आयोडीनच्या अभावामुळे म्हणजे कमतरतेमुळे होत असतं. आयोडीनच्या अभावी होणारे परिणाम. आयोडीनच्या अभावी होणाऱ्या काही आजाराविषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. कसं म्हणजे आजाराचा प्रकार कसा असतो ते दिलेलं आहे. तर गलगंड जे आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो त्यालाच काय म्हटलं जाते? गायटर म्हटलं जाते, गलगंड. तर आयोडीनच्या अभावी होतो. लक्षणे: औटुग्रंथीचा किंवा थायरॉइडचा आकार खूप वाढतो, मान सुजते, डोळे बाहेर आल्यासारखे दिसणे, प्रदेशनिष्ठ आजार आहे भारतातील उत्तरेकडे प्रामुख्याने हा आढळतो. त्यानंतर आहे मिक्सोइडिमा. तर कारण थायरॉइड ग्रंथीचे किंवा हार्मोनचे स्रवणांचे प्रमाण कमी झाल्यास प्रौढामध्ये हा आजार आढळतो. वयोगट: प्रौढामध्ये लक्षणे: थंडी सहन होत नाही, श्वास घेण्यास त्रास होतो, शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो. ह्या आजाराचे हे लक्षणे आहे. कोणते? मिक्सोइडिमा. त्यानंतरचा आजार आहे क्रिटिनिझमचे नाव कॉन्जेंटिला अँडिनी डेफिशियन्सी सिंड्रोम हे आहे. कारण थायरॉक्सिन हार्मोन किंवा संप्रेरकाचे स्रवणांचे प्रमाण कमी झाल्यास लहान मुलांना क्रिटिनिझम होते. गर्भावस्थेत आयोडीनची कमतरता निर्माण झाल्यास वयोगट: लहान बालकांना लक्षणे म्हणजे हा क्रिटिनिझम हा आजार लहान बालकांनाच होत असतो, लक्षात ठेवायचा. वयोगट: लहान बालके.
लक्षणे काय आहे? जीभ लहान होणे, जेवण कमी करणे, झोपेचे प्रमाण अति जास्त, मुखबधिरता, पायाचा अर्धांगवायू हे लक्षणे दिसत असतात. क्रिटिनिझम हा आजार कोणाला होत असते? लहान बाळांना होत असते. कशामुळे होत असते? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असते. त्याचे लक्षणे काय आहे? तर जीभ जीभ लांब होणे, जेवण कमी करणे, झोपेचे प्रमाण अति जास्त, मूक बधिरता आणि त्यानंतर आहे पायाचा अर्धांगवायू हे म्हणजे लक्षणे दिसत असतात. त्यानंतरचं बघूया आजार. त्यानंतर आहे आयोडीनच्या अभावामुळे होणारा आजार, हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम. तर बघा, तर कारण काय आहे? तर थायरॉइड ग्रंथीची कार्य करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे होत असतो. परिणाम कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. बरोबर आहे. हायपरथायरॉक्सिन. तर थायरॉइड ग्रंथीची कार्यक्षमता वाढल्यामुळे हायपरथायरॉक्सिन होतो. परिणाम कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यामुळे पण आजार होतो आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाल्यामुळे सुद्धा होत असते. त्यामुळे आयोडीन चे प्रमाण आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असायला हवा. तर मग आयोडीनच्या अभावाच्या प्रतिबंधात्मक उपाय काय? तर मिठाचे आयोडीनीकरण सर्वात जास्त बचतीचे, सोयीचे आणि परिणामकारक असे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध करण्याचे साधन आहे मिठाचे आयोडीनीकरण. सोडियम किंवा पोटॅशियम आयोडेट यांच्या थोड्याशा प्रमाणाने समृद्ध केलेले मीठ भारतभर सर्वत्र वापरले जाते. सोडियमयुक्त तेल इंजेक्शन. ज्या क्षेत्रात मिठाचे आयोडीनीकरण शक्य नसते त्या क्षेत्रात गलगंड फैलावाचा प्रतिबंध करण्यासाठी आयोडीनयुक्त तेल इंजेक्शन अंतस्नायूमध्ये दिले जाते. स्वस्त, प्रभाव बराच काळ टिकतो आणि दुष्परिणाम नाही आहे आयोडीनयुक्त तेल इंजेक्शनसुद्धा. हे उपाय आहेत मिठाचे आयोडीनीकरण आणि आयोडीनयुक्त तेल इंजेक्शन. त्यानंतरचं दुसरं खनिज आहे फ्लोरीन. फ्लोरीन अतिशय क्रियाशील मूलद्रव्य आहे. निसर्गामध्ये मुक्त अवस्थेत कधीही आढळत नाही. निसर्गामध्ये संयुगाच्या स्वरूपामध्ये भरपूर प्रमाणात आढळत असते आणि शरीरातील एकूण फ्लोरीनपैकी 96% फ्लोराईड दात आणि हाडामध्ये आढळत असते. लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, मग फ्लोरीनची स्रोत कोणते आहे? तर पिण्याचे पाणी, समुद्रातील मासे, चीज आणि चहा हे आहेत फ्लोरीनचे स्रोत. दैनंदिन गरज. साधारणतः पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोरीनची पातळी 0.5 ते 0.8 मिलीग्राम प्रति लिटर असावी. फ्लोरीनचे प्रमाण, महत्त्व आणि आवश्यकता. हाडांच्या निर्मितीकरिता फ्लोरीनचे महत्त्वाच्या ह्या आवश्यकता आहे. दातांच्या दंतक तयार करण्यासाठी ॲनिमल तयार होण्यासाठी आवश्यक आहे. मग त्याचे फ्लोरीनचे परिणाम. कमतरतेमुळे दुष्परिणाम कोणतं? तर दंतक्षय होत असते. तर आधिक्यामुळे कोणते परिणाम? तर दंत फ्लोरासिस लहान मुलांमध्ये आढळतो. हा दंत फ्लोरासिस लहान मुलांमध्ये आढळतो. त्यानंतर अस्थी किंवा कंकाली, तर हा प्रौढ व्यक्तीमध्ये आढळतो. आधिक्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होत असते. कमतरतेमुळे दंतक्षय आणि आधिक्यामुळे फ्लोरासिस लहान मुलांमध्ये आणि अस्थी किंवा कंकाली प्रौढ व्यक्तीमध्ये. आपण दंतक्षयबद्दल बघू. दंतक्षय. फ्लोरीनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे दंतक्षय होतो. उपाय काय? ज्या भागामध्ये पाणी व इतर स्रोतापासून मिळणारा फ्लोरीन हा शिफारस केलेल्या पातळीपेक्षा कमी असतो तिथे सार्वजनिक पाणी पुरवठ्याचे फ्लोरिडीकरण करून दंतक्षयाचा प्रतिबंध करता येतो. त्यानंतर आहे दंत फ्लोरासिस. वयोगट लहान मुलांमध्ये होतो. दंत फ्लोरासिस लहान मुलांमध्ये होतो हा आजार. दंतक्षय हाही लहान मुलांमध्येच असतो. दंत फ्लोरासिस विशेष करून हा दंत फ्लोरासिस आहे हा लहान मुलांमध्ये होतो. कारण काय आहे? तर फ्लोरीनच्या अतिसेवनामुळे होतो हा आजार. आणि दंतक्षय हा आजार फ्लोरीनच्या कमी सेवनामुळे होत असते आणि दंत फ्लोरासिस हा अतिसेवनामुळे होत असते. लक्षणे काय आहे? दंतवल्क
क्युरिन होते. दाताची सुरुवातीची चमक नाहीशी होते. इन्मलवर खडूसारखी पांढरट डाग ज्याला कर्बूर म्हणतात पडतात. वरील जबड्याच्या कृतक या प्रकारच्या दातावर ते कर्बूर ठळकपणे दिसतात. कर्बुरण हे पूर्णपणे कायमच्या दातापुरतेच मर्यादित असून ते दात तयार होत असतानाच विकसित होत असते. तर या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे कशा पद्धतीने होत असते. तर हे अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने हे होत असते. दंतछय म्हणजे फिकट रंग होत असते आणि फ्लोरिस म्हणजे अशा पद्धतीने दातांना प्रॉब्लेम होत असते. तर त्यानंतरचं आहे कंकाली किंवा हाडांचा किंवा अस्थिचा फ्लोरोसिस. वयोगट आहे प्रौढ व्यक्तीमध्ये. कारण फ्लोरीनचे अतिसेवनामुळे होत असते. परिणाम प्रौढांची हाडे किंवा कंडारा आणि कंस्ती रंजू यावर हे होत असते परिणाम. लक्षणे: व्यक्तीच्या दोन्ही उपांगाचे सांधे आणि पाठीची दृढता वाढून वेदना होतात. मानेची हालचाल मर्यादित स्वरूपामध्ये होत असते. त्यानंतरचं खनिज आहे महत्त्वाचा सोडियमची संज्ञा काय आहे Na. अणुअंक आहे 11. इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 281. इलेक्ट्रॉन स्वरूपण सोडियमचा इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे 281. आणि सोडियमचे स्रोत मीठ व अन्नपदार्थ म्हणजेच सोडियम क्लोराईड. सोडियम हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे. न्यूट्रियम हे उत्तम प्रकारचे विद्युत अपघटनी क्षार आहे. सोडियमचे कार्य, उपयोग व महत्त्व. शरीरद्रव्याचा परासरण दाब राखण्यासाठी काही विकाराबरोबर महत्त्वाचे कार्य करत असते सोडियमच्या कमतरतेमुळे होणारे आजार कोणता आहे स्नायूंना पेटके येतात. स्नायूमध्ये कंप येतात. त्यानंतर आहे हायपोट्रेमिया म्हणजे रक्तातील सोडियमची पातळी कमी होणे. हायपोट्रेमिया का होतो तर मोठ्या प्रमाणात लघवी बाहेर टाकली जाणे, शरीरातील आम्लता वाढणे, रुकणास येते अँडरसन रोग इत्यादी कारणामुळे हायपोनेट्रिमिया होतो. हायपोनेट्रिमियाचे परिणाम: हृदयविकार, यकृताचा नाश, तहान लागणे, मळमळ, डोकेदुखी, स्नायूचा अशक्तपणा, थकवा, भूक कमी लागणे हे दिसून येतात. तर मग सोडियमच्या आधिक्यामुळे होणारे आजार कोणते तर हायपरनेक्टेमिया, रक्तात सोडियमची पातळी वाढणे, परिणाम थकवा, अशक्तपणा, रक्तदाब आणि चिडखोरपणा दिसून येतो. त्यानंतरचं क्षार आहे सोडियम. तर सोडियममध्ये पोटॅशियमचं ते आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. किंवा इतरही ज्या एक्झाम आहेत दुसऱ्या त्या अंगणवाडी मुख्य सेविका व्यतिरिक्त ज्या सरळ सेवेच्या, समाज कल्याणच्या किंवा दुसऱ्या विभागाच्या एक्झाम आहेत किंवा MPSC वगैरे सगळ्याच एक्झामला हा चॅप्टर उपयोगी आहे. त्यामुळे हा सगळेच व्यक्ती बघू शकतात. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.